कोणत्याही साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज पेपर कटिंग तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आता आपण घेणार आहोत 44 साईज प्रिन्सेस कट कटिंग। 44 छाती माप, 38 कंबर माप, बाही 4 इंच, 13 इंच दंडघेर। तर आता आपण घेऊया इथे 44 इंचचा प्रिन्सेस कट माप। व आता आपल्याला करायचे काय, 32 ते 44 किंवा 46 असू द्या, तर माप आपल्याला तेच टाकायचं आहे। फक्त आपल्याला त्याचा चौथा भाग करून घ्यायचा आहे। तर आता इथे मी काय करणार आहे, तर प्रत्येक जण काय करतं, थोडा जरी मोठा ब्लाऊज असला तर शोल्डर इकडे तिकडे करतं, तर काही करायचं नाही आहे। त्यासाठी आपल्याला 2.5 इंच हा गळ्याचं माप टाकायचं आहे आणि 3 इंच हे शोल्डरचं माप टाकायचं आहे। अशा याप्रमाणे इथे 5.5 इंच मी इथे टाकून घेतलेलं आहे माप, तुम्ही पाहू शकता वरच्या बाजूला। तर अशा पद्धतीने मी इथे टाकलेलं आहे आणि उंची आहे ब्लाऊजची आपल्या 15। जर 15 उंची असेल तर त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे। मग 1 इंच ॲड तुम्ही म्हणता कशासाठी, तर वरती एक अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच जातं, 1 इंच ॲड करायचं। तुमची छातीची उंची किंवा ब्लाऊजची उंची कितीही असू दे, त्यामध्ये 1 इंच ॲड करायचं। समजा 13 असेल तर 14 घेणे, 14 असेल तर 15 घेणे, असं 1 इंच त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये। आता आपल्याला इथे काय करायचं आहे, वरती जे 5.5 माप घेतले आहे तेच 5.5 इंच आपण मोंडा उतरून घेणार आहोत। तर मोंड्याचं माप हे सरळ रेषेमध्ये इथे मी ओढून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर अशा पद्धतीने इथे मी दोन्ही रेषा ओढून घेतलेल्या आहेत। जे मोंड्याचं माप आणि जे शेवटपर्यंत आपण टाकलं होतं उंचीचं माप, तिथे मी पट्टीच्या सहाय्याने किंवा तुम्ही टेपच्या सहाय्याने सुद्धा ओढून घेऊ शकता। आता वरती जे 5.5 इंच टाकलेलं आहे तेच 5.5 इंच खालच्या पट्टीवर, म्हणजे छातीच्या माप जिथे टाकतो त्या पट्टीवरती आपल्याला तेच टाकून घ्यायचं आहे। म्हणजे इथे आपल्याला गळा रुंदी आणि मुंड्याची खोली मिळणार आहे। तर आता इथे आपल्याला रेषा ओढून घ्यायचं आहे, तुम्ही पट्टीच्या सहाय्याने किंवा टेपच्या सहाय्याने सुद्धा ओढून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला जर 5.5 गळा ठेवायचा आहे तर 5.5 सुद्धा ठेवू शकता आणि 6 सुद्धा ठेवू शकता। कंपल्सरी तुम्ही 6 गळा जरी ठेवला तरी तो शोल्डर उतरत नाही आणि मुंडा सुद्धा खूप व्यवस्थित बसतो। तर आता मी तुम्हाला इथे दाखवते। आता प्रिन्सेस कट ब्लाऊज असेल तर 11 इंच अधिक 2 इंच आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत। तर 2 इंच कशासाठी हे तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 38 कंबर असेल तर त्याचा चौथा भाग हे 9.5 येणार आहे, म्हणजे 9 चोक 36 आणि 2 इंचाचा अर्धा अर्धा भाग असा 38 इंच घेणार आहे त्याच्यामध्ये आपण। तर इथे मी बघा 11 इंच प्लस 2 इंच इथे रेष मारून घेतलेली आहे। इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ समजलाच असेल, नसेल समजला तर तुम्ही अजून पुढे पुढे घेऊन सुद्धा पाहू शकता। आता इथे आपल्याला 9.5 इंच माप मी घेतलेला आहे आणि त्याच्या पुढे मी इथे 2.5 इंच माप घेतलेलं आहे। 2.5 इंच माप हे कशासाठी, तर आपल्याला पफ काढण्यासाठी आणि 1.5 इंच हे आपली शिलाई मार्जिन असणार आहे। तर पफ काढण्यासाठी 2.5 इंच माप हे योग्य आहे। 2 इंचाच्या पुढे तुम्ही 3 इंचापर्यंत हे पफसाठी माप घेऊ शकता। 2.5 इंच माप घेतले तरी सुद्धा खूप योग्य आहे। तर आता इथे काय करायचं आहे, 9.5 जे आहे 9.5च्या निम्म आपल्याला करायचं आहे, म्हणजे आपल्याला 9.5च्या निम्म येणार आहे, 4.25 इंच येणार आहे। तर अशा पद्धतीने मी इथे 4.25 इंच माप मी इथे घेतलेलं आहे। 4.25 इंच माप घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मध्य काढायचं आहे। 5.5 इंचावरती मी इथे सरळ टेप टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला 2.5 इंच जे तिथं मी घेतलं होतं पफसाठी ते त्या 4.5 इंचच्या पुढे 2.5 इंच घ्यायचं आहे, का तर आपल्याला मधोमध प्रिन्सेस कटचा पफ काढायचा आहे त्यासाठी। आता इथे आपण 5.5 किंवा 6 इंच गळा तुम्ही ठेवू शकता। कंपल्सरी तुम्ही 6 इंच गळा जरी ठेवला तरी कोणतंही ब्लाऊजचं शोल्डर आणि गळा हा मोठा होत नाही आणि शोल्डर उतरत नाही। तर तुम्ही इथे अंदाजे सुद्धा गोल राऊंड देऊ शकता किंवा 1.5 इंचावरती सुद्धा गोल आकार तुम्ही देऊ शकता। म्हणजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त म्हणलं तरी 1.5 इंचावरतीच गोल आकार हा आपला परफेक्ट बसतो। तर त्याचप्रमाणे आपल्याला मागील बाजूसाठी आणि पुढील बाजूसाठी सुद्धा इथे 1 इंचावर आणि 1.5 इंचावर अशी खूण करून घेऊन मोंड्याचा आकार द्यायचा आहे।
याप्रमाणे मी इथं मागील आकार आणि पुढचा आकार दिलेला आहे. तर आता आपल्याला इथे प्रिन्सेसचा जो गोल आकार काढायचा आहे त्यासाठी आपल्याला तिथून मोंड्याच्या बाजूच्या इथून 1 इंच घ्यायचं आहे. 1 इंच घेतल्यानंतर आपल्याला तिथून जो आपण कटोरीसाठी काढतो राऊंड शेपमध्ये तसा तो आपल्याला क्रॉसमध्ये काढायचा आहे, म्हणजे त्या बाजूने काढायचा आहे, असा राऊंड शेप द्यायचा आहे. आणि तिथे आहे ना पाव इंच असं इकडून थोडंसं आणि इकडून थोडंसं पाव इंच अशा पद्धतीने करून तो मधला भाग आहे तो काढून टाकायचा आहे, म्हणजे आपल्याला मोंड्यामध्ये झोळ येणार नाही, म्हणजे फुगा येणार नाही. आता इथे आपल्याला 2 इंचापर्यंत किंवा 1.5 इंचापर्यंत सरळ रेषेमध्ये घ्यायचं आहे आणि तिथे आपल्याला जसं मी दाखवलेलं आहे त्याप्रमाणेच आपल्याला वळण घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जो आपला 4.5 इंचाचा जो भाग आहे तिथे आपल्याला 1 इंचापर्यंत जी उंची जी आपल्या 16 इंच आहे त्याच्या खाली 1 इंचापर्यंत घ्यायची आहे रेष ओढून आणि इकडे पाव इंच आणि तिकडे त्या बाजूला पाव इंच असं क्रॉसमध्ये टाकायचं आहे. म्हणजे आपलं जेव्हा आपण प्रिन्सेस कट स्टिच करतो मधला भाग तेव्हा तो कुठेही वाकडा तिकडा न होता सरळ रेषेमध्ये शिवून तयार होते. त्याच्यामुळे आपल्याला 1 इंचापर्यंत खाली रेष ओढून घ्यायची आहे. तेव्हा आपला परफेक्ट ब्लाऊज हा चारही बाजूने आपल्याला कमरेला व्यवस्थित बसतो. तर आता हे मी अशा पद्धतीने आता त्याची कटिंग करून घेणार आहे. आता याच्यामध्येच आपल्याला पाठीमागचा भाग सुद्धा आपल्याला मिळणार आहे. पाठीमागचा भाग हा सेपरेट करायची सुद्धा गरज नाही. आता याच्यामध्येच तुम्हाला मी पाठीमागचा भाग सुद्धा काढून दाखवणार आहे. आता हे जी मध्यभागातून मी कापत आहे त्याच्यामध्ये एक फ्रंट बाजू आणि एक बॅक बाजू निघणार आहे, म्हणजे पाठीमागचा आणि पुढचा बाजू हे निघणार आहे. आता ही पाठीमागची बाजू आपण ठेवून देऊया. आधी ह्याच्यामध्ये कटिंग करून घेणार आहोत. तर आपल्याला मोंड्याचा भाग हा आतील भाग काढून घ्यायचा आहे. आता जे जे मी भाग काढून टाकत आहे ते सुद्धा तुम्ही काढून टाकायचे आहेत, म्हणजे आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज हा व्यवस्थित आणि परफेक्ट बसणार आहे. कितीही इंचाचा असू द्या, त्याच्यामध्ये आपल्याला फक्त त्याचा चौथा भाग काढून आपल्याला त्याच्यामध्ये 2 इंच आणि खाली 2.5 इंच प्लस 1.5 इंच वाढवायचं आहे. आता मी तुम्हाला दाखवते बघा. जेव्हा आपलं शिवून तयार होईल तेव्हा त्या बाजूने बघा कसा सरळ रेषेमध्ये प्रिन्सेस कट हा खालच्या बाजूने येत आहे. कुठेही वाकडा झालेला नाही आणि कुठे सुद्धा योक त्याला पडलेला नाही. आता ही झाली पुढची बाजू आपली प्रिन्सेस कटची. आता आपण बॅक साईड काढणार आहोत, म्हणजे पाठीमागची बाजू काढणार आहोत. तर आता इथे वरती माप तर आपल्याला घेतलेलंच आहे, फक्त आपल्याला खाली 1 इंच जे वाढलेलं आहे त्याच्यामध्ये आता इथे आपल्याला पाठीमागचा गळा आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे. इथे 2.5 इंच मी वरती घेतलेला आहे आणि खाली जे आहे तो मी 10 इंच गळा घेतलेला आहे आणि खालच्या साईडला 3 इंच घ्यायचं, म्हणजे आपला डीप नेक ब्लाऊज हा खूप छान राऊंड शेपमध्ये बसतो. आता इथे आपल्याला उंची आपली 16 इंच घेतलेली होती, 15 + 1 इंच. तर इथे सरळ रेष ओढून घ्यायची आहे, म्हणजे आपला पाठीमागचा भाग हा झालेला आहे. आता इथे आपल्याला कमरेचं माप 9.5 इंच
प्लस 1 इंच टक्स पॉईंट आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन याप्रमाणे 2.5 इंच घ्यायचं आहे. आणि वरती सुद्धा आपल्याला अर्धा इंच काढून टाकायचं आहे की जेणेकरून आपण तिथे 2 इंच घेतलं होतं फ्रंट साईडला आणि मधला भाग जो काढून टाकला होता तर इथे सुद्धा तसं करून घ्यायचं आहे आणि हा भाग बाहेरचा काढून टाकायचा आहे. तर ही झाली आपली पाठीमागील बाजू. आता हे आपले पाठीमागचे आणि पुढचा भाग हा तयार झालेला आहे. तो तुम्ही आहे असा कापडावरती ठेवून कट करू शकता आणि शिवू शकता. याला कुठेही काही थोडंसं सुद्धा वाढवायचं नाही. आता आपण इथे बाहीचं माप काढून घेणार आहोत. बाहीची उंची आहे 4 इंच आणि अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे 1 इंच त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि मुंडा खोलीसाठी आपल्याला 3 इंचापर्यंत उतरवायचं आहे. तर अशाप्रमाणे इथे मी सरळ रेषेण्यासाठी 2 ठिकाणी माप टाकून सरळ टेपने किंवा पट्टीच्या सहाय्याने रेषा मारून घ्यायच्या आहेत. आणि आता आपलं छातीचं माप जे 11 इंच आहे तेच क्रॉसमध्ये 11 इंच टाकून घ्यायचं आहे. आणि आता इथे 1.5 इंच सरळ रेषेमध्ये सोडून वरून आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला सुद्धा कोणत्या ब्लाऊजची कटिंग, पेपर कटिंग पाहिजे असेल किंवा तुम्हाला त्याची कटिंग व माहिती जर विचारायची असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आणि कमेंट करायला विसरू नका. अशाप्रमाणे आपली बाही ही अगदी सोप्या पद्धतीने आहे आणि ही बाही अगदी परफेक्ट बसते. 1.5 इंच आपल्याला तिथून घेतलं तर आपल्याला परफेक्ट बसते, कुठेही कमी जास्त होत नाही. ही झाली आपली प्रिन्सेस कटची पूर्ण पेपर कटिंग तयार. धन्यवाद.